Hello dear students, in today's lecture we are going to start a very important part from exam point of view actually, and that is Lamarckism. Lamarckism वरती तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे 3-5 मार्कांचे प्रश्न येतात आणि 1-2 मार्क्सचे देखील येतात, बट मोस्टली 3 आणि 5 मार्कांचे प्रश्न ह्याच्यावरती विचारले जातात इन द बोर्ड एक्झाम्स. सो हा पाठ व्यवस्थित समजून घ्या काय आहे. लॅमार्किझम हे ऍक्च्युली त्या सायंटिस्टच्या नेमशी रिलेटेड कन्सेप्टचं नाव आहे. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क नावाचे सायंटिस्ट होते आणि त्यांनी ही कन्सेप्ट पुट फोर्थ केली आणि त्यांच्या ऑनरमध्ये याला आपण लॅमार्किझम असं म्हणतो. जसं डार्विनिझम होतं आपलं, तसंच हे लॅमार्किझम. आता ह्या थिअरीमध्ये लॅमार्कनी काय सांगितलं ते थोडंसं डार्विनच्या थिअरीच्या अपोजिट म्हणता येणार नाही, पण थोडीशी वेगळी कन्सेप्ट होती. आणि त्यात त्यांनी काय सांगितलंय की ऑर्गॅनिझम्समध्ये जे चेंजेस होतात, these changes are related to use and disuse of organ. एखादा ऑर्गन जितका जास्त एखादा ऑर्गॅनिझम यूज करतो तर तितकं जास्त त्याचा डेव्हलपमेंट होते, आणि एखादा ऑर्गन कमीत कमी यूज केला जातो तर त्याचं डेव्हलपमेंट असेल किंवा त्याची जी स्ट्रेंथ आहे ती तितकी जास्त डेव्हलप होत नाही, असं ह्या थिअरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. या थिअरीमध्ये किंवा ह्यालाच थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स असं म्हणतात. प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगते. इनहेरिटन्स तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सफर होणे, त्याला आपण इनहेरिटन्स असं म्हणतो. सो इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स. नाउ व्हॉट आर एक्वायर्ड कॅरेक्टर्स? एक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे सजीवाने, एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमने त्याच्या जन्मापासून म्हणजे जन्माला आल्यानंतर स्वतःमध्ये जे काही एखादी स्किल शिकवून घेतली असेल, एखादं कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप केलं असेल. फॉर एक्झाम्पल सांगते, जन्मल्या आपल्याला कोणामध्येच बॉडी बिल्डर सारखे मसल्स नसतात, ते आपल्याला कमवावे लागतात. मग आपण त्याच्यावरती एक्सरसाइज करून ते मसल डेव्हलप करतो. सो हे झालं एक प्रकारचं एक्वायर्ड कॅरेक्टर, बरोबर. सो इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजेच काय? एखाद्या सजीवानं जन्माला आल्यानंतर त्याच्यामध्ये एखादी गोष्ट त्यानं शिकून आत्मसात केलेली असेल तर ती गोष्ट पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट होते, इनहेरिट होते, असं लॅमार्कचं म्हणणं होतं. आणि ह्यालाच लॅमार्किझम म्हटलं जातं. आणि याचंच दुसरं नाव आहे यूज अँड, इट इज बेस्ड ऑन यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. हे जे लेटर्स मी कॅपिटलमध्ये दाखवलेत, ऑब्व्हियसली ते 1 मार्कसाठी इम्पॉर्टंट आहेत की थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर म्हणतात लॅमार्किझमला, किंवा on which concept Lamarckism is based. So it is based on the concept of use and disuse of organ. जसं की इथं दिसतंय तुम्हाला. ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की जे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. मॉर्फॉलॉजी आपण शिकलोय, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जे चेंजेस होतात त्याला आपण मॉर्फॉलॉजी असं म्हणतो, आणि हे चेंजेस रिस्पॉन्सिबल आहेत फॉर इव्हॉल्युशनची जी प्रोसेस आहे असं त्यांनी सांगितलं. आता ह्या मॉर्फॉलॉजिकल चेंजेस का होतात? तर ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस, 2 गोष्टी आहेत की ज्यांच्यामुळे सजीवांच्या मध्ये मॉर्फॉलॉजिकल चेंजेस होतात. त्यातली एक म्हणजे ओव्हर ऍक्टिव्हिटी. जास्त ऍक्टिव्हिटी असेल तर तो पार्ट जास्त डेव्हलप होणार, किंवा लेझीनेस असेल तर तो पार्ट जास्त वापरला जाणार नाही, तर त्याच्यामध्ये पण मॉडिफिकेशन्स होणार. सो आयदर ओव्हर ऍक्टिव्हिटी ऑर लेझीनेस, हे 2 फॅक्टर्स आहेत विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्हॉल्युशन, असं लॅमार्कनं त्याच्या थिअरीमध्ये सांगितलं. ऑल ऑर्गॅनिझम्स ट्रान्सफर्ड द एक्वायर्ड कॅरेक्टर टू नेक्स्ट जनरेशन, असं देखील त्यांनी सांगितलं की ज्याला त्यांनी अँसेस्ट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स असं म्हणलंय. सो लॅमार्कच्या मते की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा स्वतः जे काही शिकतो, जन्माला आल्यानंतर ज्या गोष्टी शिकतो, लॅमार्कच्या मते त्या गोष्टी त्या पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट केल्या जातात. आयडियली ते पटत आपल्याला नाही पटत, बट लॅमार्कनं सांगितलं की हे अशा पद्धतीनं होतं. आणि याच्या एक्सप्लेनेशन मध्ये त्यांनी काही एक्झाम्पल्स दिली. काय एक्झाम्पल्स होती? तर त्यांनी सांगितलं की लॉंग नेक ऑफ जिराफ इज ड्यू टू ब्राउझिंग ऑन लीव्स ऑफ द प्लांट. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे जिराफ हा जो ॲनिमल आहे तो सुरुवातीला ह्या पद्धतीचा होता, जस्ट लाईक नॉर्मल अदर ॲनिमल्स, जसं की झेब्रा असेल, डिअर असेल. तर हे सगळेच ग्रास इटर्स आहेत, म्हणजे ग्रेझिंग ॲनिमल्स आहेत, होय की नाही, हर्बीवोर्स ज्यांना आपण म्हणू. सो जिराफ असेल, डिअर असेल, झेब्रा असेल, किंवा बाकीचे ॲनिमल्स झाले हर्बीवोर्स स्पेसिफिकली.
ऑब्व्हियसली आपण डार्विनिझम जो शिकलो, डार्विनिझम मध्ये आपण काय बघितलं होतं की देर इज अ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, इंटर स्पेसिफिक आणि इंट्रा स्पेसिफिक, दोन वेगवेगळ्या स्पेसीज मध्ये असणारा स्ट्रगल किंवा एकाच स्पेसीज मध्ये म्हणजे दोन झेब्रे, दोन लांडगे ह्यांच्यामध्ये असणारा स्ट्रगल असू शकतो, किंवा एक लांडगा एक कोल्हा, किंवा एक लांडगा आणि वाघ, ह्या अशा पद्धतीचे देखील स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये अनइव्हिटेबल असतो. तो चुकवू शकत नाहीत कोणतेही सजीव, इवन आपण सुद्धा. वी ऑल आर स्ट्रगलिंग फॉर आवर एक्झिस्टन्स, होय की नाही. सो डार्विनने त्यांच्या थिअरीमध्ये काय सांगितलं, लॅमार्कने त्यांच्या थिअरीमध्ये काय सांगितलं की हे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स करत असताना ह्या जो जिराफ आहे, तर त्या जिराफांच्या मध्ये काय झालं असेल बघा हा, की सुरुवातीला जेव्हा सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे ग्रास इटर्स आहेत, हर्बिवोर्स, ते जेव्हा चरत असतील ग्रेझिंग म्हणजे काय म्हणतो ग्रासलँड मध्ये, तर सगळ्यांच्या मध्ये स्ट्रगल असणार ऑब्व्हियसली, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे मला खायचंय. मग काय झालं, त्यांच्यापैकी एक जे बाकीचे तर ॲनिमल्स भांडत होते एकमेकांशी, एकानं विचार केला यार कुठं यांच्याशी भांडत बसायचं, त्यापेक्षा आपल्याला जरा काहीतरी वेगळा विचार करता येतो का, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आपल्याला फूड मिळवता येतं का, असा विचार त्या एक जिराफाच्या, हा तो जिराफ आहे असं आपण समजू, त्याच्या माइंडमध्ये आला. अँड ही ट्राईड टू सर्च फॉर अनदर ऑप्शन विथ द हेल्प ऑफ विच ही इज एबल टू फीड हिमसेल्फ. मग त्याला दिसले लांबवर अशी भरपूर झाड आहेत आणि त्या झाडांच्याकडे कोणी ढुंकून पण बघत नाही आहे. तर त्यानं विचार केला, बॉस हे जर पानं मला खायला मिळाली तर ह्यांच्याबरोबर भांडत बसायचं रोजचं किचकिच नको. जसं ते भांडणं होतात ना रोज उठून, जसं पाण्याला भांडणं होतात लोकांची नळावरती, नळावरची भांडणं तर फेमस असतात. तर तसं ह्यानं विचार केला की रोज यार कुठे यांच्याशी भांडत बसायचं, मी खाणार मी खाणार मी खाणार, त्यापेक्षा चला मी माझं काहीतरी वेगळा ऑप्शन शोधतो. अँड देन ही वेंट टू दॅट ट्री. बट आता प्रॉब्लेम झाला उंचीचा, झाड आहे उंच, जिराफ आहे छोटा. मग ऑब्व्हियसली आपण काय करतोय, तुम्हाला एखादी उंचावरची वस्तू काढायला सांगितली, व्हॉट वी डू, आपण पाय असे स्ट्रेच करतो आणि हात असे स्ट्रेच करून उड्या मारून ते वी ट्राय टू ग्रॅब दॅट ऑब्जेक्ट. मग सेम तसेच अटेम्प्ट ह्या जिराफनं केले. आता त्याच्याकडे हात असे काही वर नाही करू शकणार. व्हॉट ही विल डू, ही विल स्ट्रेच हिज नेक. आणि जे फोर लिम्स आहेत, हात, फोर लिम्स म्हणजे त्याचे पुढचे दोन पाय, त्याला फोर लिम्स म्हणतात. आणि हे म्हणजे ह्याला फोर लिम्स म्हणतात आणि हे मागचे जे आहेत त्याला हाइंड लिम्स असं म्हणतात. सो ही ट्राईड टू स्ट्रेच द नेक अँड फोर लिम्स, दोन पाय पुढचे आणि नेक ही स्ट्रेच करून 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 ही ट्राईड टू रीच टू दॅट टू द लीव्स विच आर प्रेझेंट ॲट द टॉप ऑफ द ट्री. मग आता ठीक आहे, चला आज नाही जमलं, परत उद्या परवा रोज तो ते प्रयत्न करू लागला. आता झालं काय, नंतर कालांतरानं त्याला पिलं झाली. इकडं तर ते ग्रासलँड वगैरे तर होतच, पण त्याच्या बरोबरीनं त्याचे ते पण प्रयत्न चालू होते. मग काय झालं, पिलं आपल्या आईबाबांचं बघू लागली. मग ऑब्व्हियसली मुलं तर अनुकरणीय असतात, अनुकरणप्रिय असतात. सो ती मुलं पण काय करू लागली, दे ऑल्सो डिड द सेम थिंग देअर पेरेंट्स डिड. ते सुद्धा मुलं अशी उंच उड्या मारत मारत त्या झाडापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू लागले. पिढ्यानपिढ्या ही प्रोसेस होत राहिली. आणि आफ्टर सेव्हरल जनरेशन्स जिराफामध्ये हे बदल दिसून आले की त्याचे पुढचे दोन पाय आणि नेक ही उंच झाली, असं लॅमार्कने सांगितलं. हा, हे ट्रू पण असू शकतं या पद्धतीचं, बरोबर. हे एक एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर त्याने त्याचं दुसरं एक एक्झाम्पल दिलं की विंग्स ऑफ ऑस्ट्रिच बिकेम वीक ड्यू टू नो यूज. एक ऑस्ट्रिच आहे, एक इमू नावाचा पक्षी आहे. हे दोनही पक्षी आहेत, दोघांनाही विंग्स आहेत, दे कॅन फ्लाय. बट मगाशी जे सांगितलं जिराफाचं एक्झाम्पल हा यूज ऑफ एखादा स्पेसिफिक ऑर्गनचं एक्झाम्पल होतं. खूप जास्त यूज केल्यामुळं तो ऑर्गन त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं आणि इव्हॉल्युशन झालं. हे एक्झाम्पल आहे डिसयूजचं. एखादं ऑर्गन आहे पण त्याचा यूजच केला नाही, वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या त्या ऑर्गनचा यूजच केला नाही, तर मग तो कसा, जसं इव्हन तुम्ही आपल्या पण बाबतीत बघा की आता जसं मध्यंतरी मी जवळजवळ 2 वर्ष बेड रिडन होते. आय वॉज अनएबल टू वॉक. आणि नंतर जेव्हा 2 वर्षानंतर मी उठले, माझे पायाचे मसल्स वीक झाले. मी थोडंसं अंतर चाललं तरी माझे मसल्स मला साथ देईनात.
का तर 2 वर्ष त्याला रेस्ट मिळालेली आहे, 2 वर्ष त्या मसल्सनी कामच केलं नाहीये. मग तसंच पिढ्यानपिढ्या एखादा ऑर्गन जर डेव्हलप झाला नाही, त्याचा यूजच झाला नाही, तर ते बिकम वीक. तसं ह्या ऑस्ट्रिचच्या पंखांचं झालं. बघा तुम्हाला आठवत असेल ह्युमन इव्हॉल्युशन मध्ये तो पार्ट येणार आहे आपल्याला, की काय झालं सुरुवातीला जेव्हा खूप कमी फूड अवेलेबल असायचं, म्हणजे ह्या बर्ड्ससाठी स्पेसिफिकली इनिशियली काय व्हायचं, त्यांना फूडसाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे उडत जायला लागायचं इन सर्च ऑफ फूड, जसं की बाकीचे पक्षी उडतात. नंतर नंतर काय झालं, ग्रासलँड डेव्हलप झालं, भरपूर असं डिफॉरेस्टेशन झालं असेल आणि ग्रासलँड डेव्हलप झालं, भरपूर ग्रासलँड तयार झाल्यामुळे काय झालं, हे त्यांचं जे फूड आहे ते त्यांना इझिली एकाच जागी अवेलेबल होऊ लागला. तर तुम्ही विचार करा, एखाद्या तुम्हाला सुद्धा प्रत्येक गोष्ट जर आईनं हातात आणून द्यायची सवय लावली तर तुम्ही तरी एखादं काम कराल का रे? कोणतंच नाही करणार. तुम्हाला मग ती एका जागी बसून खायची सवय म्हणतो ना आपण, तशी लागेल. तसंच ह्यांना पण झालं, इकडं तिकडं इन सर्च ऑफ फूड जायची काही गरजच लागली नाही, बिकॉज त्यांना सगळं फूड आहे त्या जागी अवेलेबल झालं. मग ते जे उडून एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचे तो पार्ट हळूहळू कमी 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 झाला आणि मग त्यामुळे त्यांची विंग्सचं काही कामच उरलं नाही. मग आता त्यांना विंग्स आहेत, बट जसं आपण वेस्टिजियल ऑर्गन जसं म्हणतो एक प्रकारचे, तसं हे काही खूप उडण्यासाठी नाही, ते पळत पळत जातील. अगदीच हे झालं तर असं धडकन उड्या मारण्यासाठी विंगचा वापर करतील, बट दे आर अनेबल टू फ्लाय नाऊ, बिकॉज आता बॉडी बोजड झाली आहे, विंग्स कॅनॉट फ्लाय. सो हे एक एक्झाम्पल झालं डिसयूज ऑफ ऑर्गनचं. त्यानंतर नेक्स्ट जो आहे, स्नेक्स लॉस्ट देअर लिम्स ड्यू टू बरोईंग हॅबिट. आधी स्नेक्सना पण अशा पद्धतीचे लिम्स होते, पण हळूहळू ते प्रोटेक्शनसाठी म्हणा, शत्रूपासून लपण्यासाठी म्हणा किंवा इन सर्च ऑफ फूड म्हणा, ते हळूहळू बिळात जास्त राहू लागले. जमिनीपेक्षा ते बिळात जास्त राहू लागले आणि बिळात तर सरपटत जायचंय. मग हळू जागा तिथं जशी जशी कमी होऊ लागली तसं ते लिम्स शॉर्टन करू लागले आणि त्या प्रयत्नामध्ये काय झालं, त्यांचे लिम्स गेले आणि मग लिम्बलेस रेप्टाइल्स, दॅट इज स्नेक्स, अशी त्यांची इव्हॉल्युशन झाली. सुरुवातीला ते असे होते, नंतर इव्हॉल्युशन मध्ये त्यांच्यामध्ये बदल झाले आणि अशा पद्धतीचे स्नेक्स डेव्हलप झाले. हे एक तिसरं उदाहरण तुम्हाला सांगता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल इज शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ बिकम स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग. जसं तुम्हाला दिसतंय, एक जसं कंटिन्युअसली एखाद्या मसलचा आपण यूज करत राहिलो तर दे बिकम स्ट्रॉंग, तसंच ह्या शोल्डर्स जे आहेत आयर्न स्मिथ लोहाराचे, तर ते काय होतात, जास्त डेव्हलप होतात ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग. त्यानंतर अजून एक आहे की लेग्स ऑफ डक्स हॅव मॉडिफाईड फॉर स्विमिंग. जसं ह्या पद्धतीनं इव्हन नुसते लेग्सच नाही तर त्यांची पूर्ण बॉडी ही स्विमिंगसाठी मॉडिफाय झालेली असते. एक प्रकारचं एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. तुम्ही विचार करा, जास्त वेळ आपण जर पाण्यात राहिलो तर आपली स्किन अशी वेगळी होते बघा थोडी, बिकॉज आपली वी आर नॉट अडॉप्टेड टू लिव्ह इन साइड द वॉटर फॉर मोर टाइम. बट हे मात्र पाण्यात असून सुद्धा त्यांची बॉडी अशी कुजत नाही किंवा खराब होत नाही, बिकॉज त्यांच्या बॉडीवरती एक मेम्ब्रेन असतं विच प्रोटेक्ट्स देम फ्रॉम डॅमेज ड्यू टू वॉटर. सो दे आर मॉडिफाईड फॉर स्विमिंग. हे एक एकदम क्यूट डक आहे ना, क्यूट डक मिळाले मला हे, सो मी इन्क्लूड केलं. सो हे काही एक्झाम्पल झाले. मग ह्याच्यासाठी ऑब्जेक्शन्स पण होते. हे काही एक्झाम्पल्स त्यांनी सांगितले, पण तुम्ही आता विचार करा, जर हे खरं असतं तर प्रत्येक सिंगरचा मुलगा किंवा मुलगी सिंगर झाली असती, प्रत्येक क्रिकेटरचा मुलगा किंवा मुलगी क्रिकेटर झाली असती, प्रत्येक टीचरचा मुलगा किंवा मुलगी टीचर झाली असती. पण असं होतं का? मी सायन्स शिकवते पण माझ्या मुलीला सायन्स अजिबात आवडत नाही. म्हणजे आवडत नाही इन द सेन्स ती तितक्या इंटरेस्ट न करत नाही, तिचा इंटरेस्ट म्युझिकच्या फील्डमध्ये आहे असं. सो प्रत्येक जे आपण ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स असतात ते पुढच्या जनरेशनकडे पास होत नाहीत. हा, इथं जसं दिसतंय, जर असं जर पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट होत असते कॅरेक्टरिस्टिक्स, तर एखाद्या लोहाराचं बाळ जन्माला येतानाच असे मस्तपैकी मसल्स घेऊन जन्माला आलं असतं. पण तसं होतं का? नाही होत. ह्याच्या व्हेरिफिकेशनसाठी काही एक्सपेरिमेंट्स देखील करण्यात आले की उंदरांच्या ज्या आहेत शेपट्या कट केल्या गेल्या, कित्येक पिढ्यानपिढ्या त्यांच्या शेपट्या कट करत गेले, परंतु पुढे जन्माला येणारे जे उंदीर होते ते विथ टेल्स जन्माला येत होते. सो
बऱ्याच सायंटिस्टनी नंतर त्याच्यावरती एक्सपेरिमेंट्स करून हे प्रूव्ह केलं की असं काही कोणतेही अक्वायर्ड कॅरेक्टर्स एका पिढीकडून दुसरीकडे ट्रान्समिट होतातच असे नाही. सो हे त्याच्याशी रिलेटेड मोठं ऑब्जेक्शन होतं की मॉडिफिकेशन्स आर नॉट ऑलवेज ट्रान्सफर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. गॉट इट? सो दिस वॉज ऑल अबाउट लॅमार्किझम. आणि मग ह्या पूर्ण आजच्या व्हिडिओचा पार्ट तुम्हाला व्यवस्थित कळला आहे की नाही हे चेक करण्यासाठी आजचा प्रश्न, व्हॉट आर द ड्रॉबॅक्स ऑफ लॅमार्किझम. तर हे ड्रॉबॅक्स काय आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. ज्यांच्या कमेंट्स येतील त्यांनी व्यवस्थित व्हिडिओ ऐकलेला आहे, समजून घेतलेला आहे, त्यांना व्यवस्थित समजलेला आहे असं मी म्हणेन. आणि हां, अगेन तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर यू ऑल आर वेलकम, एनी टाइम यू कॅन आस्क. ठीक आहे? आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूयात आणि भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये ह्याच्या पुढचा भाग डिस्कस करण्यासाठी. टिल देन गुड बाय, थँक्यू.